माझ्याशी खेळतोय रे. अरे हाट. थांब थांब, दाखवतो तुला, धावतो तुला. नाही बाबाजी, दुसरं कोणी नाही. मला भेटायला बाळकृष्ण आला होता खरंच. पितांबर नेसून, अंगात आकाशी रंग होता, फुलांच्या माळा, हाताला मनगटाला, मी डोक्यावर एक छानसा मोरपीस होतो. काय काय बघतोय मी? बाबाजी काय दिसतंय तुम्हाला? बाबाजी बाबाजी काय झालं? तुम्ही कुणाकडे पाहताय? हो, आधी सकू बघायची ना, तसंच बाबाजी बघतायत. ह्यांना सकूवर इलाज करायच्या ऐवजी सकूनच याच्यावर इलाज केलेला दिसतोय. हे कसले विचित्र आवाज येत आहेत आतून. वसंतराव, आवाज जरा विचित्र वाटतायत. काही समस्या नाही आहे ना? नाही नाही, कसं आहे, धार्मिक विधी सुरू आहेत ना आत, त्यामुळे त्यात व्यत्यय नको. आणि ते संपले की आपण जाऊयात. पण तोपर्यंत तुम्ही उभे का? या या. नाही नाही नाही, नको नको नको, खरंच नको. बर, पण तुम्ही कसं काय येणं केलं अचानक? श्रावण सुरू झालाय ना, लेकीची मंगळागौर करायची आहे म्हणून. हा, मंगळागौर, वा वा, छान. इतकं अस्वस्थ का वाटतंय? घुसमट होते, कशामुळे? विठुराया, कसल्या संकटाची चाहूल आहे का रे? बाबाजी असे शून्यात काय बघताय? कुणाला बघताय? तो झपाटीला समन दिसला का तुम्हाला? तोच आहे तो. बंदोबस्त केलाय मी त्याचा. सखूला मंतरलाय मी. आता ती तुझ्या मनाप्रमाणेच वागेल बर काय. तिथं झपाटले पण कमी होईल आता. बाधा बाधा उतरवलीये म्या. लय मोठी बाधा आहे, लय ताकदवान बाधा आहे, पण उतरवलीये म्या. आता सखू कबूल करेल, समज कबूल करेल. आणि नाही जर कबूल केलं तिनं तर डांबून ठेवा तिला. आता नाही थांबता येणार मला. मनोरमी इथं जायला हवं मला. जिंगरोबा बोलवतोय. जय जिंगरोबा. बाबाजी बाबाजी, अहो बाबाजी. अरे कोणी गेलं का आता आतून बाहेर? घ्या, तर वाड्यावर गडी माणसं कमी आहेत का? बाहेरून कोणी आत गेलेलं नाहीये, पण आतून बाहेर यायला पण मनाई नाहीये. हो, ते आहेच म्हणा. हा, बरेच दिवस झाले सकूची भेट नाही ना, त्यामुळे
सखूला भेटावं असं वाटतंय. कशी आहे माझी सखू? बरी आहे ना? आहे ना, सखू आहे. आहे म्हणजे? अहो आहे म्हणजे उत्तम आहे, काळजी नको. बाबाजी असे अचानक बाहेर का आले असतील? काय झालं असेल नेमका आत? आणि आता या शिवप्पांना कसं थोपवायचं? एक अक्षर बोलायचं नाही आता. जशी दिसतेस तशी तू नाहीयेस हे आधीच कळलं होतं मला. पण इतकी बेरकी आणि एवढं सगळं होऊनही बाबाजींना उलट उत्तर देण्याच्या हिमतीची असशील असं वाटलं नव्हतं मला. एक शब्द बोलू नकोस. आता तू बाबाजींच्या आणि माझ्या तावडीत सापडलीस. नाही तुला सुतासारखी सरळ केली ना तर नावाची रमाई नाही मी. बाळकृष्ण दिसतो म्हणे. काय नाटक करतेस ग तू? जोपर्यंत तू खरं कबूल करत नाहीस ना तोपर्यंत तुला सोडायचा नाही असा बाबाजीचा आदेशच आहे. जेव्हा खरं कबूल करशील ना तेव्हाच या घराचं दार उघडलं जाईल. तोपर्यंत उपाशी मेलीस ना तरी हरकत नाही. तुझे हे काही गुण उधळलेस ना त्याची तुला शिक्षा होणारच. आणि बाहेर कोण आलंय माहितीये का? तुझे आप्पा आलेत. माझे आप्पा? हो. कुठे कुठे चालीस? इथे उभी राहा. भेटणं तर दूरच पण तुझ्या पापणीचा केस सुद्धा त्यांच्या नजरेस पडू देणार नाही मी. आणि खबरदार आरडाओरडा केलास तर गाठ माझ्याशी आहे. तोंडातून एक शब्द येता का म्हणे? मुकाट्यानं इथेच बसायचं कळलं? सासूबाई माझे आप्पा. आप्पा मला तुम्हाला भेटायचंय हो. सासूबाई भेटू द्या ना मला आप्पांना. मी आप्पांना काही सुद्धा सांगणार नाही. एकदा भेटू दे आप्पा. नमस्कार काकासाहेब. अरे रे शिवप्पा, आता चालत तुम्ही? छान. काय म्हणताय व्याई? कसं काय येणं केलंत? काही काम काढलत का? हे सगळे असे छिडकारल्यासारखे का वागताय? नाही म्हणजे सखूची पहिली मंगळागौर आहे. तुमच्या सोयीनुसार कुठलाही मंगळवार ठरवा, मी रीतसर आमंत्रण पाठवतो. श्रावण सुरू झालाय ना. आम्हाला माहितीच नाही असं वाटतं का तुम्हाला? नाही मला असं नव्हतं म्हणायचं. रीतीनुसार पहिली मंगळागौर माहेरी होते ना. तुमची रीत तुमच्याकडेच ठेवा. आमच्याकडे मंगळागौर सासरीच करतात. पहिली पण आणि 5व्या वर्षी उजवण्याची पण. अहो पथ्यावरच पडलं की तुमच्या. नाही तुम्ही माहेरी मंगळागौर करणार ती आमच्या वैभवाला साजेशी करणार का? काय मोठा सरंजाम आहे तिकडे. रावळाच्या मिळकतीवरच तर जगताय तुम्ही. नाही जमणार तुम्हाला ते. सखूला माहेरी पाठवलं तेव्हा लुगडं दिलं होतं तिला. तेच लुगडं जे आम्ही तुम्हाला लग्नात दिलं होतं. ही ऐपत तुमची. कशाला उगाच ऋण काढून सण साजरा करताय? मनोरमेच्या सुनेची मंगळागौर मनोरमेला साजेशी आणि राजेशाहीच व्हायला हवी. झेपणार नाही तुम्हाला ती. तेव्हा उगीच हौस म्हणून करू द्या.
अशी मनधरणी करण्याचा विचार सुद्धा करू नका. श्रावण, सण, मंगळागौर सगळं आम्ही बघू, पण सखूला आम्ही कुठेही धाडणार नाही. ठीक आहे, जशी तुमची इच्छा. बघणार माझे आप्पा बाहेर आलेत आणि सासूबाई मला त्यांना भेटूच देत नाहीये. सासूबाईंनी काय सांगितलं असेल माझ्या आप्पांना? सखू, एकदा सखूला भेटलो असतो. मीच तिला आत ठेवलंय मुद्दाम. अहो, तुमची झाकली मूठ राहील म्हणून तिच्या समोर तिच्या आप्पांचा अपमान व्हायला हवा का? नाही, तुमची तशी हौस असेल तर बोलावते तिला. बोलू का? नको नको नको, नाही. तिच्या समोर मांडू का तुमच्या दारिद्र्याचं प्रदर्शन? नाही. आप्पा, अहो मी खरंच चुकीचं वागत नाही हो. विठुरायाची शपथ. आप्पांना किती वाईट वाटत असेल. सासूबाईंना वाटतं की मी खोटं बोलते, पण तू तर आलाच होतास ना. मला बास नाही ना झाला? नाही ना? तरी सगळे कुळी म्हणतायत रे मला. बाबाजी तर मला झपटलेली म्हणतायत. खरंच मी कुळी झाली का रे विठुराया? कृष्णा, तू आलास? खरंच तू आलास की मला पास होतोय? छे छे, मी आलोच होतो. आपण लपाछुपी खेळलो, पगडा पगडी खेळलो, दही अंडी खेळलो. सकू, तू खोटी नाहीयेस. मी खरंच आलो होतो. मग बाकीच्यांना कसं काय नाही दिसलास तू? कारण त्यांचे डोळे तुझ्यासारखे नाहीयेत. माझ्यावर ज्यांची श्रद्धा असते त्याचेच डोळे मला पाहू शकतात. सकू, तुझं आणि माझं गुपित आहे. हे तू कोणालाही सांगू नकोस हा? हो. मला पुन्हा भास झाला का? नाही, हा फास नव्हता. विठुरा, तूच मला बाळकृष्णाच्या रूपात भेटलास ना? हो ना रे विठुरा? दुर्गा, दुर्गा,
दूर जा, दूर जा, नको इकडं, दूर जा, दूर जा, दूर जा, दूर जा. बाबाजी 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 काय झालं बाबाजी? तुमची तब्येत बरी आहे ना? असं घाबरल्याने का दिसतंय बाबाजी? याय! कोण घाबरलाय? कोण घाबरलाय रे? दाढ भरली होय रे मला. यो नागोजी घाबरत नसतो कोणाला. चुकलो बाबाजी. मला एवढंच म्हणायचं होतं, तुमची तब्येत बरी आहे ना? कशी असेल रे तब्येत बरी माझी? बांग बुरका कोण पाचतो मला? हा, तूच पाचतो ना बा. त्यामुळे बिघडली माझी तब्येत. म्हणून मग हे असं दिसतं काहीतरी. विराट 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 काय बाबाजी? तुला का सांगू रे मी? हा, तुला काय सांगू? सांगितलंय तेवढं करत जा. अंग बुरका कमी पाजत मला, पण जे असलं काही दिसणार नाही. सासूबाई, सखू आली. सखू सखू कुठे? मी म्हटलं नव्हतं आप्पा जातीनं गेल्यावर पोर धावतच आली असेल आपण जवळ. हो, कुठे आहे सखू? अगं वेडे, लपून बसली असेल आपल्याला चिडवायला. अशी खटळ आहे ना, आईची अशी गंमत करायची आहे तिला, पण समोर आली ना की असा धपाटा देणार आहे ना तिला. दिसत कशी नाहीये सखू? तुम्हीच सांगा ना, कुठे लपलीये? अगं आपल्या आधी ती विठुरायाला भेटायला गेली असेल, नाहीतर पारा मागून आपली गंमत बघत असेल. तुम्ही थांबा, मी बघून येते. नाही नको, तू रावळत बघ, मी पारापाशी बघते. चल सखू, चल सखू. अगं सखू, अगं सखू, सखू कुठे आहेस ग? सखू, अगं कुठे लपलीस? सखू, अगं का दमवतेस? सखू, हो नाहीये हो आत. नाहीये, कुठे लपली आणखी? अरे अप्पा, कुठे आहे सखू? सखू, अगं बास ग, पुरे झाली ही चेष्टा. प्राणांती कंठाशी आलं. कुठेस तू सखू? खरंच खरंच नाही आली आहे का हो? अरे सांग ना अप्पा, कुठे आहे सखू? आली आहे का नाही आहे का लपली आहे? अगं नाही आली आहे, नाही आली आहे आपली सखू. तिच्याशी भेटणं बोलणं तर दूर, आता बघता सुद्धा आलं नाही का मला ते. काय? अरे कसं शक्य आहे अप्पा? तुम्ही बसा बघू आधी, बसा बघू शांतपणे. बस. नाही आली आहे सखू. तुमची रीत तुमच्याकडेच ठेवा. मी माहेरी मंगळागौर करणार, ती आमच्या वैभवाला साजेशी करणार का? काय मोठा सरंजाम आहे तिकडे. रावळाच्या मिळकतीवरच तर जगताय तुम्ही. श्रावण, सण, मंगळागौर सगळं आम्ही बघू, पण सखूला आम्ही कुठेही धाडणार नाही. एकदा सखूला भेटलो असतो. मीच तिला आत ठेवलंय. अहो तुमची झाकली मूठ राहील म्हणून तिच्या समोर मांडू का तुमच्या दारिद्र्याचं प्रदर्शन? त्यांनी साधं भेटू सुद्धा दिलं नाही का मला सखूला. त्यांच्याकडे अशी रीत आहे म्हणाले की मंगळागौर सासरीच करतात. त्यांच्या तोडीची मंगळागौर आपण करू शकणार आहोत का? नाही ना, म्हणून नाही पाठवलं सखूला त्यांनी. म्हणजे आपल्या मनाची भीती वाटते ती खरी ठरली म्हणायची.
आपली सखू वाटतंय तितकी सुखद नाही हो. आणि त्यात तुमचीही भेट झाली नाही म्हटल्यावर अगदी कळवळली असेल पोरगी. आपली सखू लहान आहे रे अजून. तिला आई आपली नाही राहिली आहे सखू आता. सगळ्या वाटेत मी स्वतःला हेच समजावत आलो की सखू आपली नाही राहिली आहे. ती त्यांची सून आहे आणि हे सत्य आपल्याला स्वीकारावं लागणार आहे. तिच्यावरचे सगळे हक्क, सगळा अधिकार त्यांचा. बाळकृष्ण मला भेटला होता, त्याची पासरीच साक्ष. मला तो पास नव्हता झाला. सकवा ब्रह्म नजरबंदी करनी मरनी आई करनी मरनी. बाळकृष्ण दिसतो म्हणे. काय नाटक करतेस ग तू? कोणी काही म्हणू देत, पण बाळकृष्ण भेटला मला. आम्ही खेळलो हे नक्की. सकू तुझं आणि माझं गुपित आहे हे तू कोणाला सांगू नकोस हा. पण मी गुपित कोणालाच सांगणार नाही.